मला वाटलंच होतं माझे मेहनतीचे पैसे तूच चोरले असणार म्हणून. चोर? दादा दादा मला मला माफ कर दादा. मी मान्य करतो त्यावेळी तुझे पैसे मीच घेतले होते. पण दादा आता मी सगळेच पैसे ठेवले आहेत रे. हां, घरी कोणाला सांगू नकोस. का का नको सांगू? इतके दिवस मला सांगितलंस तू माझे पैसे चोरलेस म्हणून. हा दादा का नाही सांगितलं? कारण दादा मला तेव्हा खूप जास्त गरज होती. दादा हे बघ, तुला चांगलं माहिती आहे अरे, त्यावेळी मी ना जॉब करत नव्हतो. त्यामुळे बाबा किती रागराग करत होते. माझा बिझनेस सुद्धा लॉस मध्ये जात होता, बुडाला होता अरे. त्यामुळे मला पैशांची खूप जास्त गरज होती म्हणून म्हणून हे पाऊल उचललं ना दादा. म्हणून तू पैसे चोरलेस? दादा घरातले पैसे चोरलेस? ऐक ना, ऐक तर हे बघ दादा, आता मी तुझे सगळे पैसे ठेवलेले आहेत. आता जर तू घरी कोणाला सांगशील ना दादा, तर मी इतके वर्ष झाले जो विश्वास कमावला आहे ना, तो निघून जाईल रे दादा. प्लीज, मी पाया पडतो दादा, तुझ्या पाया पडतो प्लीज. नको सांगू. अरे असं कसं नको सांगू? पैसे शोधत होतो. चोर कुठचं? घरात चोरी करतो? संतोष, तुझे काय चाललंय तुझं? हा, आणि काय चोर 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 काय आरडाओरडा करतोय सुगाच तू? कोण चोर? हो, हा आपल्या घरातला सगळ्यात मोठा चोर, तुमचा लाडका मुलगा हरीश श्रीनिवास दळवी. याने माझ्या कष्टाचे 5 लाख रुपये चोरले होते. विचारायला सांग ना. अरे सांग, चोरा कुठचा? संतोष अरे काय करतोस? हरीश, मला सांग, संतोष म्हणतोय ते खरं? अरे सांग ना, काय विचारतायत? सांग. हरीश, असं करताना लाज नाही वाटली तुला? अरे स्वतःच्या सख्या भावाचे पैसे चोरलेस तू. आई, चुकलं ग माझं. देणेकरी डोक्यावर बसले होते ग माझ्या. माझ्यावर ना कुणाचाच विश्वास बसत नव्हता. मला काहीही करून पैसे द्यायचे होते म्हणून मी दादाचे पैसे ठेव. हो भाऊजी, एवढं सगळं होतं तर आम्हाला एकदा सांगायचं तरी ना. हो ना हरीश दादा, अरे एकदा तरी बोलायला हवं होतंस ना आमच्याशी. काहीतरी मार्ग काढला असता रे आपण. तू अशी चोरी का केलीस? चुकलं ग माझं. मला त्यावेळी मी काय करतोय काहीच कळत नव्हतं. हॅरी, ऍटलीस्ट मला सांगायचं होतंस ना. मी तुला नसती का हेल्प केली? सिंचू, खरंच चुकलं ग माझं. मला खरंच माफ कर. मी सगळ्यांची माफी मागतो. प्लीज प्लीज मला माफ करा दादा. कशाबद्दल? चोरी केल्याबद्दल? अरे तू या घरातल्या तर कोणावरच विश्वास ठेवायची लायकी नाहीये. आज माझे पैसे चोरी केलेत, उद्या काही करतील. या असल्या कुटुंबाचा अभिमान आहे सगळ्यांना. वा. अहो, काय बोलताय तुम्ही? बस करा जरा. किती बोलाल हरीश भाऊजींना? त्यांनी त्यांची चूक मान्य केली आहे ना, आणि तुमचे पैसे पण परत केलेत. मग अजून किती बोलाल त्यांना? बस करा आता. बोल ग. माझ्या विरुद्ध जे असतील ना त्यांच्याच बाजूने बोल नेहमी. अगं हे लोक तुला विकून खातील, तुला कळणार पण नाही. दादा प्लीज, माझा राग तू वहिनींवर काढू नकोस. प्लीज पाया पडतो तुझ्या. हो, तुझा राग वहिनींवर? वा रे वा. आता लगेच तुला घरच्यांचा पुळका येतोय. म्हणजे सगळ्यांसमोर दाखवायचं की मला किती घरच्यांची बाकीच्यांची काळजी वाटते, आणि संतोष दादा हा नेहमी वाईटच. वा, मस्त चाललंय, मस्त चाललंय. काय मातोश्री, हा
आता काय शिक्षा देणार आहात तुम्ही तुमच्या लाडक्या धाकट्या मुलाला? अख्ख्या जगाला न्याय मिळवून द्यायचा असतो ना तुम्हाला. काय न्याय करणार आहात तुम्ही तुमच्या धाकट्या मुलाचा? सांगा, बोला. संतोष, तू जरा गप्पच बस. न्याय अन्याय, चूक बरोबर या बाबतीत बोलण्याचा तुला अधिकार नाहीच, कारण तू याही पेक्षा वाईट वागलेला आहेस. अगं पण आई मी अरे, एखादा सज्जन माणूस असेल ना तर त्याच्यासाठी वाचा फोडेन मी, कुठली तबा न बाळगता बोलेन. पण तुम्ही दोघं, एका चोरासमोर दुसरा चोर उभा. मी चोर, कुणाची बाजू घेऊ, कुणाला शिक्षा देऊ, कुणाला गुन्हेगार ठरवू? अरे सख्खे भाऊ आहात ना तुम्ही. आज पैशांसाठी एकमेकांच्या विरुद्ध उभे आहात, उद्या दुसऱ्या कशासाठी तरी उभे राहा. आई वडील म्हणून संस्कार करण्यात कुठे चूक झाली काही कळत नाहीये. आई, ही अशी पोरं कशी जन्माला आली आपल्या पोटी? एकाला पैशा पुढे काही दिसत नाही आणि दुसऱ्याने स्वतःच्याच घरात चोरी केली. लाज आणलीत रे तुम्ही दोघांनी मला. लक्ष्मी, तू शांत हो. हे बघ, जे काही झालं त्यात आपली काहीही चूक नाहीये. तू स्वतःवर दोष का घेतेस? आपण आपल्या सगळ्या मुलांवर चांगले संस्कार केले. आता कोणी किती आणि कसं घ्यायचं हे शेवटी या मुलांवरच अवलंबून आहे ना ग. आणि एक सांगू का तुला, एका वयानंतर मुलं आयुष्यात जसं काही वागतात, जे काही निर्णय घेतात ना, त्यांची जबाबदारी सर्वस्वी त्या मुलांचीच असते. आई वडील त्याकरता जबाबदार नसतात. आपण आयुष्यभरांच्या चुकांचा दोष आपल्या माथी घ्यायचा आहे का? हो बाबा, पण मी संतोष, थांब जरा. एक गोष्ट नीट ऐक. तुम्ही दोघेही एकमेकांचे गुन्हेगार आहात, त्याचबरोबर सख्खे भाऊही आहात. त्यामुळे आता हा गुन्हा विसरून एकमेकांचे अपराध पोटात घालायचे की एकमेकांची डोकी फोडायची हे तुम्ही दोघांनी ठरवायचंय. आणि तुम्ही जो काही निर्णय घ्याल ना त्याच्याशी आमचा काहीही संबंध नसेल. दोघंही लक्षात ठेवा. लक्ष्मी, चल, इथे थांबण्यात काही अर्थ नाही. हे बघ, हे हरीश, आई बाबा भले काही म्हणतील, पण मी तुला या जन्मात कधी माफ करणार नाही, लक्षात ठेव. चोर कुठचा